नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नगर परिषद आणि नगरपंचायत या विभागामध्ये गट क आणि गट ड पदभरती होणार आहे। त्यामध्ये एकूण 3000 प्लस पदे असणार आहेत आणि या परीक्षेसाठी जाहिरात ऑगस्ट महिन्यामध्ये एक्सपेक्टेड आहे, कारण विधानसभांच्या निवडणुकीच्या पूर्वी या परीक्षेची जाहिरात येऊ शकते। तर या परीक्षेसाठी लागणारा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत काय असणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आणि सोबतच स्ट्रॅटेजी आणि बुक लिस्ट कोणती वापरायची आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर नगर परिषदा आणि नगरपंचायती पदभरतीमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी ची भरती होणार आहे। यामध्ये त्या अंतर्गत वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर क्रम ऑपरेटर, शिपाई, गाडणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री किंवा वीजतंत्री, पंप ऑपरेटर, जोडारी, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, वायरमन आणि फायरमन इत्यादी पदांसाठी ही पदभरती होणार आहे आणि यामध्ये 3000 प्लस पदे तुम्हाला बघायला भेटतील आणि ही जाहिरात लवकरच आपल्याला या ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहेत। तर याची तयारी आहे तुम्हाला आत्तापासून सुरू करायची आहे। त्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे, परीक्षा पद्धत आहे ती आपण समोर बघणार आहोत। संवर्ग 1 अंतर्गत वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, लघु टंकलेखक, वाहन चालक, ड्रायव्हर कम ऑपरेटर, शिपाई या पदांकरिता परीक्षा होणार आहे आणि त्याची जी परीक्षा पद्धत आहे ती म्हणजे 100 क्वेश्चन असणार आहेत तुम्हाला 200 गुणांसाठी। त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी इत्यादी 4 विषय तुम्हाला असणार आहेत। मराठीमध्ये 25 प्रश्न एकूण 50 गुणांसाठी असणार आहेत। इंग्रजीमध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहेत। सामान्य ज्ञान या विषयामध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहेत। बौद्धिक चाचणी या विषयामध्ये 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहेत, म्हणजेच एका प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क्स असणार तिथे। यासाठी तुम्हाला वेळ 2 तास दिला असेल आणि MCQ बेस ही परीक्षा असणार आहे, म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ही परीक्षा असणार आहे। त्यानंतर गाडणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, तारतंत्री, वीजतंत्री, पंप ऑपरेटर, जोडारी, वायरमन, सहाय्यक ग्रंथपाल, उद्यान पर्यवेक्षक, वॉलमन आणि फायरमॅन या पदांकरिता तुम्हाला तांत्रिक विषयासंबंधित इथे ज्ञान असणार आहे, म्हणजेच तांत्रिक विषयासंबंधित ज्ञान म्हणजेच टेक्निकल नॉलेजवरती तुम्हाला 40 प्रश्न असणार आहेत 80 गुणांसाठी आणि इतर जे विषय आहेत म्हणजेच मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यामुळे तुम्हाला 15 प्रश्न हे असणार आहेत। यामध्ये नगरपरिषद संचालनाकडून टायपिंग मिस्टेक झालेली दिसते, यामध्ये तुम्हाला 30 मार्क्स असणार आहेत। 15 प्रश्न हे 30 मार्क्ससाठी असणार आहेत। इंग्रजीमध्ये पण 15 प्रश्न हे 30 मार्क्ससाठी असणार आहेत। सामान्य ज्ञानमध्ये पण 15 प्रश्न हे 30 मार्क्ससाठी असणार आहेत आणि बौद्धिक चाचणीमध्ये 15 प्रश्न हे 30 मार्क्ससाठी असणार आहेत। यासाठी कालावधी तुम्हाला 2 तासाचा कालावधी असणार आहे आणि ही पण MCQ बेस म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी एक्झाम असणार आहे। ही जी टेक्निकल पदे आहेत यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेजची आवश्यकता असणार आहे आणि ते टेक्निकल डिग्री पण तुम्हाला क्वालिफिकेशन पण त्याची आवश्यकता यामध्ये असणार आहे। त्यानंतर वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक आणि लघु टंकलेखक हे जे नॉन टेक्निकल आहेत त्यासाठी तुम्हाला सिलेबस म्हणजे 25 प्रश्न मराठी असणार आहेत, 25 इंग्रजी, सामान्य ज्ञानचे 25 आणि बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न असणार आहेत। मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व त्यांचे वाक्यप्रचार, त्यांचा उपयोग आणि उत्तरावरील प्रश्न असणार आहेत। त्यानंतर इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रॅमर असणार आहे, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस असणार आहेत आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन असणार आहेत। त्यानंतर सिनोनिम्स असतील, अँटोनिम्स असतील आणि त्यासोबतच कम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज म्हणजेच इंग्लिशमध्ये तुम्हाला उतारा इथे असणार आहे। त्यानंतर सामान्य ज्ञान या विषयामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान इत्यादी विषय असणार आहेत आणि बौद्धिक चाचणी या विषयामध्ये अंकगणित आणि बुद्धिमापन असणार आहे। त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी टॉपिक असणार आहेत। हा सिलेबस तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ब्रेनसीट MPSSच्या टेलिग्राम चॅनलवरती PDF टाकलेला आहे, तिथून डाउनलोड करू शकता। टेक्निकल नॉलेजचा पण सिलेबस हा स्वतंत्रपणे दिलेला आहे। त्यासाठी तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहात त्या पदाचा जो सिलेबस आहे तुम्ही डिटेलमध्ये PDF वाचू शकता। त्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयाकरिता संपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत। त्यासाठी मराठीमधील शब्दसंग्रह असतील, समानार्थी, विरुद्धार्थी,
व्याकरणमधील इम्पॉर्टंट टॉपिक्स असतील, म्हणी असतील आणि वाक्यप्रचार असतील, या सर्व यांचा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अभ्यास करून घेणार आहोत. सोबतच इंग्रजीमध्ये ग्रॅमर असेल, इडियम फ्रेजेस असतील, सिनोनिम्स, अँटोनिम्स असतील, वन व सबस्टिट्यूशन असेल इत्यादी महत्त्वाचे टॉपिक आपण बघणार आहोत. सामान्य ज्ञान या विषयामध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था आणि करंट अफेअर जे महत्त्वाचे आहेत त्याबद्दल पण आपण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. या परीक्षेसाठी लागणारी जी स्ट्रॅटेजी आहे आणि जी बुक लिस्ट आहे ती आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये आपण जी स्ट्रॅटेजी आहे आणि बुक लिस्ट आहे ते आपल्याला कशा प्रकारे सिलेबसला पकडून टॅकल करायचं आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि जाहिरात आल्यानंतर आपण मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या विषयावरती रिव्हिजन सिरीज म्हणून आपण सुरू करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त स्कोअर बूस्ट कसा करता येईल यावरती हेल्प करणार आहे. ही PDF तुम्हाला स्वतंत्रपणे ब्रेनसीट MPSCच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्या पदाचा तुम्ही स्वतंत्रपणे अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धत जी आहे तुम्ही बघू शकता. यासाठी तुम्हाला ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. याची लिंक जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.